EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवधूत कल्याणे स्पर्धाग्राम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, संयुक्त गट ब पूर्व परीक्षा अवघ्या काही दिवसांवरती येऊन थांबलेली आहे आणि तुमचा अभ्यास आता शेवटच्या टप्प्यामध्ये असेल, रिव्हिजन चालू असेल। ह्याच्या अगोदरही तुमच्या रिव्हिजनला एक चांगला आकार देण्यासाठी, एक चांगली दिशा देण्यासाठी आपणही मागे एक काही संभाव्य प्रश्नांचा काही व्हिडिओ बनवला होता एक, त्याच्यामध्ये चला त्याच्यानंतर आणखी एक आज नवीन व्हिडिओ बनवते आपण, ज्याच्यामध्ये आणखी काही संभाव्य प्रश्न असतील जे तुम्हाला आणखी तुमच्या अभ्यासाला थोडंसं मदत करतील, काही गोष्टी समजायला मदत करतील, रिव्हिजन टाकण्यासाठी, रिव्हिजन करण्यासाठी सुद्धा मदत करतील। चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तरी आज महाराष्ट्रातले, भारतातले आणि काही कन्सेप्च्युअल प्रश्न घेणार आहोत। ते बघा कुठले प्रश्न आहेत ते बघूयात। चला पहिला प्रश्न एक काय सांगते, पहिला प्रश्न योग्य जोड्या लावा। योग्य जोड्या लावा कुठले दिलेत? मूळ खडक आणि रूपांतरित खडक दिलेत। म्हणजे कुठले मूळ खडक आहेत आणि त्यांच्यापासून रूपांतरित खडक कुठले बनतात ते बघूयात। बघा ग्रॅनाइट आहे, ग्रॅनाइट पासून मूळ खडक कुठला बनतो? नीस बनतो। चुनखडी, चुनखडी पासून रूपांतरित कुठला? संगमरवर खडक आहे चुनखडी पासून। मग पहिल्या ऑप्शन मध्ये बघा 4 कुठं आहे का? 4 ह्या 2 ऑप्शन मध्ये आहे। हे 2 ऑप्शन इलिमिनेट करा। त्याच्यानंतर ब ला 3 नंबर आहे। ब ला 3 नंबर कुठे आहे? इथं क्रमांक 2 चा पर्याय। बाकीचे बघूयात। इथं पंकाश्म म्हणून खडक आहे। पंकाश्म जो स्तरित खडक आहे, ज्याला स्लेट म्हणतो आपण, त्या पंकाश्म पासून पंकाश्म पासून कुठला रूपांतरित खडक निर्माण होणार आहे? स्लेट खडक निर्माण होणार आहे। आणि बेसाल्ट पासून, बेसाल्ट अग्निजन्य खडकांपासून हॉर्न ब्लेंड हा रूपांतरित खडक होणार आहे। तर पर्याय क्रमांक काय असेल? 2 पर्याय क्रमांक असेल। असे काही बेसिक प्रश्न तुम्हाला कंबाईनला विचारले जाऊ शकतात। त्याच्यानंतर खालील शिखरांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा। उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम विचारलाय, उंचीनुसार नाहीये। शिखरांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम विचारलाय तुम्हाला, मग त्यांचं लोकेशन बघावं लागेल। आणि कसा विचारलाय? दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम विचारलाय, उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम विचारलाय। उत्तरेकडून दक्षिणेकडे तर मग आपल्याला सुरुवातीपासून बघावं लागेल। नंदुरबार, धुळे, त्याच्यानंतर नाशिक, मग नगर, मग पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा भागातून यावं लागेल आपल्याला। चला बघूयात पहिला कुठला आहे? हनुमानगड किंवा राजगड, महाबळेश्वर आणि अस्तंबा ह्याच्यामधलं सर्वात उत्तरेकडे कोण असेल? बघा हनुमानगड आहे का? हनुमान म्हणून शिखर आहे। हनुमानगड कुठल्या जिल्ह्यात आहे? धुळे जिल्ह्यात आहे। त्याच्यानंतर आपण फक्त जिल्हे घेऊन, राजगड कुठे आहे? राजगड पुण्यामध्ये आहे। चला महाबळेश्वर कुठे आहे? साताऱ्यामध्ये आहे, सातारा। त्याच्यानंतर भीमाशंकर कुठे आहे? भीमाशंकर सुद्धा कुठे आहे? भीमाशंकर सुद्धा पुण्यामध्ये आहे। 2 गोष्टी कळल्यात आपल्याला, एक सर्वात उत्तरेकडे हा असेल, सर्वात दक्षिणेकडे हा असेल। अडचण आपल्याला भीमाशंकर आणि राजगडची आहे। जर तुम्हाला भीमाशंकर हे असं आठवत नसेल की उत्तरेकडे आहे दक्षिणेकडे आहे, जर कळत नसेल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा। बघा तुम्ही जर नाशिककडे जात असाल वगैरे, त्या रोडवरती तुम्हाला कुठेतरी भीमाशंकर लागेल किंवा भीमाशंकर पासून रस्ता जाईल। म्हणजे तुम्ही जर पुण्यावरून नाशिकला जाणार असाल, म्हणजे कुठं चाललात तुम्ही? उत्तरेकडे चाललात, तर भीमाशंकर कुठे आहे? पुण्याच्या उत्तरेकडे आहे। आणि तर तुम्ही साताऱ्याकडे जात असाल, साताऱ्याकडे तुम्हाला राजगड लागेल, राजगड। म्हणजे पुण्यामध्ये परत कोण आहे? उत्तरेकडे हा आहे, पुण्यामध्ये उत्तरेकडे हा आहे। आणि दक्षिणेकडे काय? आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे यायचंय, म्हणजे हनुमानगड पहिला असेल। त्याच्यानंतर आपण पुण्यात आलोय, पुण्याच्या उत्तर बाजूला कोण आहे बघावं लागेल? भीमाशंकर। त्याच्यानंतर पुण्याच्या दक्षिण बाजूला कोण आहे बघावं लागेल? राजगड। आणि त्याच्यानंतर क सगळ्यात शेवटी महाबळेश्वर। ब ड अ क असं ऑप्शन कुठे आहे का? बघा ब ड अ क ऑप्शन क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3 असेल। ह्या पद्धतीने थोडेसे लक्षात ठेवा। ही शिखर असं विचारलं जाऊ शकतं, उंचीनुसार क्रम तर विचारलाही जाऊ शकतो, पण असा लोकेशन नुसार यांचा दक्षिण उत्तर क्रम सुद्धा विचारला जाऊ शकतो। चला तिसरा प्रश्न पुढे जाऊयात। काय विचारले? प्रश्न नंबर 3, हरणे, आरेवारे आणि गुहागर ह्या पुळण आहेत, हे बीच आहेत। हे बीच कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? हे बीच कुठल्या जिल्ह्यामध्ये आहेत? हरणे, आरेवारे आणि गुहागर हे जर बीच बघितले आपण, तर हे बीच कुठल्या जिल्ह्यामध्ये आहेत?
चला, हे पुळण बघा कुठे आहेत, हरणे, आरेवारे आणि गुहागर कुठल्या जिल्ह्यामध्ये येतील, तर हे पुळण आहेत रत्नागिरीमध्ये असेल. इथं गणपतीपुळे वगैरे ऍड केले तर त्यांना तुम्हाला कळलं असतं. इथं हरणे, आरेवारे, गुहागर ह्याच्या जागी जर गणपतीपुळे एखादं नाव दिलं असतं तुम्हाला तर कळलं असतं, म्हणून त्यांनी गणपतीपुळे दिले नाहीत. मग तुम्हाला काय बघावं लागतील, साधारणतः हा पर्यटनामधला प्रश्न आहे, खूप साधा सिंपल प्रश्न आहे. तुम्हाला बघावं लागेल की पालघरमध्ये कुठले बीच आहेत, ठाण्यामध्ये कुठले आहेत, मुंबईमध्ये कुठं, रायगड. मोस्टली सगळ्यात जास्त बीच तुम्हाला कुठं, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या 3 जिल्ह्यातले. बाकी तुम्हाला ठाणे किंवा पालघर मधली कळतील तुम्हाला, नावं वेगवेगळी आहेत. पण इथं ही जी काही 3 जिल्हे आहेत, कुठली, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, ह्या 3 जिल्ह्यातली जी काही पुळण आहेत, इथं संख्या थोडीशी जास्ती आहे नावांची, त्याच्यामुळे ही लिस्ट तुम्हाला थोडीशी व्यवस्थित बघावी लागेल. प्रश्न आला ह्याच्यामध्ये तर आपल्याकडनं प्रश्न चुकायला नको. चला, प्रश्न पुढचा 4था प्रश्न घेऊयात आपण. इथं काय दिलं बघा, उंचीनुसार शिखरांचा उतरता क्रम लावा म्हटलं. उतरता क्रम म्हटल्यानंतर सर्वात काय यायला पाहिजे अगोदर, सर्वात मोठा अगोदर यायला पाहिजे. उंचीनुसार शिखरांचा उतरता क्रम लावा. पण शिखरं कुठली आहेत, शिखरं हिमालयातली आहेत. शिखरं कुठली आहेत, हिमालयातली आहेत. अन्नपूर्णा आहे, कांचनजुंगा किंवा कांचनगंगा म्हणा, गॉडविन ऑस्टिन ज्याला आपण K2 म्हणतो, आणि त्याच्यानंतर मकालू. तुम्ही जर आपला प्राकृतिक भारताचा एक पूर्ण 1.5 तासाचा व्हिडिओ आहे, तो 1.5 तासाचा व्हिडिओ जर बघितला असेल तर तुम्हाला हे खूप सोपं जाईल. कारण आपण तिथे एक ट्रिक सांगितली होती. ट्रिक कुठली होती, माऊची K2 कामगिरी. तिथं K2 ऍड केलं नव्हतं, चला आज आपण K2 पण ऍड करूयात त्याच्यामध्ये. माऊची K2 कामगिरी नाव पूर्ण करते. बघा इथं माऊची K2 कामगिरी नाव पूर्ण करते. नाव पूर्ण करते ह्याच्यामध्ये माऊची म्हणजे माउंट एव्हरेस्ट, उंचीनुसार सर्वात जास्त. त्याच्यानंतर 2 नंबरला K2. त्याच्यानंतर कांचनजुंगा, का म्हणजे कांचनजुंगा, म म्हणजे मकालू. त्याच्यानंतर नंदादेवी, अन्नपूर्णा. बघा इथं आहेत का, पहिला सगळ्यात शिखरांचा उतरता क्रम कुठला असेल सगळ्यात अगोदर, क वाला येईल अगोदर, गॉडविन ऑस्टिन किंवा K2. त्याच्यानंतर कोण येईल, अन्नपूर्णा का कांचनजुंगा का मकालू. त्याच्यानंतर K2. K2 नंतर कोण आहे, कांचनजुंगा आहे किंवा कांचनगंगा म्हणा, ब. त्याच्यानंतर कोण आहे, मकालू, ड वाला. आणि त्याच्यानंतर राहिला कोण, अ. या पद्धतीने सिक्वेन्स येतो का बघा, क, ब, ड आणि अ. कुठे आहे बघा, क ब कुठे आहे, हा इथे आहे 2 नंबरचा ऑप्शन. चला, थोडासा प्रमोशनचा भाग. स्पर्धाग्राम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या भूगोल या विषयाच्या ह्या सगळ्या बॅचेस, राज्यसेवा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा असेल, संयुक्त गट ब क पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, त्याच्यानंतर डिपार्टमेंटल असेल, डिपार्टमेंटल आता येणारी काही PSI एक्झाम असेल होणारी, त्याच्यानंतर फॉरेस्टची डिपार्टमेंट असेल, इतर काही सरळ सेवा असेल, ह्या सगळ्यांसाठी भूगोल या विषयाच्या बॅचेस उपलब्ध आहेत. तुम्ही स्पर्धाग्राम ऍप इन्स्टॉल करा. तुमचा जो काही तुम्हाला जर काही ह्याच्याबद्दल माहिती असेल, माहिती घ्यायची असेल तर तुम्ही इथं ऑफिसला फोन करू शकता, ऑफिसच्या ह्या नंबरवरती. चला पुढे जाऊयात. 5 नंबर प्रश्न बघूयात. काय सांगतोय 5 नंबर प्रश्न, कोयना जलविद्युत प्रकल्पाबद्दल अयोग्य विधान विचारलंय. काय विचारलंय, चुकीचं विधान कुठलं आहे विचारलंय. कोयना जलविद्युत प्रकल्प, पहिलं विधान कोयना नदीवरती सातारा जिल्ह्यात आहे. ठीक आहे, पहिलं विधान बरोबर आहे, कारण कोयना जलविद्युत प्रकल्प सातारा जिल्ह्यात, तालुका पाटण ह्या तालुक्यामध्ये कुठल्या नदीवरती आहे, कोयना नदीवरती, सातारा जिल्ह्यामध्ये आहे. पहिलं विधान तर बरोबर आहे. दुसरं विधान, या विद्युत प्रकल्पाची विद्युत निर्मिती क्षमता 2000 मेगावॅट इतकी आहे. ह्या प्रकल्पाची विद्युत क्षमता 2000 मेगावॅट इतकी आहे का, नाही. ह्या प्रकल्पाची जलविद्युत क्षमता 1920 मेगावॅट आहे. 1920 मेगावॅट आहे. काही पुस्तकामध्ये 1960 दिलंय, पण जी काही जर आयोगाचे काही प्रश्न बघितले तर आयोगाच्या प्रश्नामध्ये आपल्याला सापडेल की 1920 मेगावॅट इतकी. कारण बाकीचे जे काही ह्याच्यावरती 4 वेगवेगळे प्रकल्प आहेत, त्या प्रकल्पांची एकूण कॅपॅसिटीची बेरीज केली तर ती 1920 मेगावॅट इतकी येते. पहिली गोष्ट म्हणजे हे विधान कसं असेल, चुकीचं असेल. क विधान काय सांगतंय, या प्रकल्पासाठी कोयना जलाशयात दुसऱ्या लेक टॅपिंगचा यशस्वी प्रयत्न 2014 मध्ये करण्यात आला. हे बरोबर आहे का, लेक टॅपिंग केलं गेलं. लेक टॅपिंग म्हणजे काय, धरणाचे जे काही जलाशय आहे त्या जलाशयाच्या खाली तळभागाला बोगदा पाडला गेला, त्याच्यासाठी ते जे केले त्याला लेक टॅपिंग म्हणतो आपण. पण लेक टॅपिंगचा पहिला प्रयत्न 1999 मध्ये झाला.
दुसरा प्रयत्न 2012 मध्ये झाला, 2014 मध्ये नाही, त्याच्यामुळे हेही विधान चूक असेल. अयोग्य विधानं विचारली आहेत आपल्याला. ब आणि क अयोग्य कुठे आहे? ब आणि क पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. इथं जलविद्युत प्रकल्प असतील. जलविद्युत हा कुठला? तुमच्या विद्युत निर्मितीमध्ये जलविद्युत हा जो काही टॉपिक आहे तुम्हाला इतरही जलविद्युत प्रकल्प बघावे लागतील. इतर जलविद्युत प्रकल्प कुठल्या नदीवरती आहेत, कुठल्या जिल्ह्यामध्ये आहेत ते बघा, कारण 18-19 मध्ये सातत्याने ह्याच्यावरती प्रश्न विचारला गेलाय. कोयना जलविद्युत प्रकल्पाबद्दल आणखी काय, तर कोयना जलविद्युत प्रकल्पाला दुसरं काय म्हटलं जातं, तर अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हटलं जातं. कारण ह्याच जलविद्युत प्रकल्पामुळे पुणे, मुंबई ह्यासारख्या इंडस्ट्रियल एरियामध्ये वीज निर्मिती पोहोचली, वीज पोहोचली, त्याच्यामुळे इंडस्ट्रियल एरिया भरभराटीस आला. त्याच्यामुळे ह्याला अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषाही म्हटलं जातं कोयना जलविद्युत प्रकल्पाला. चला पुढे जाऊयात. 6वा नंबरचा प्रश्न बघूयात. काय सांगतोय प्रश्न? विविध जिल्ह्यातील पुळण दिले आहेत, पुळण दिलेले आहेत, त्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. उत्तरेकडून म्हणजे कुठला येईल? पालघर, ठाणे असा क्रम येईल. कुठपर्यंत? शेवटी सिंधुदुर्ग पर्यंत. कुठं? सिंधुदुर्ग पर्यंत शेवटी कोण असेल बघूयात आता. देवगड. देवगड कुठं असेल? देवगड सिंधुदुर्ग मध्ये आहे. चला गुहागर कुठं असेल? रत्नागिरीमध्ये असेल. त्याच्यानंतर अलिबाग रायगड मध्ये असेल. त्याच्यानंतर मोचेमाड म्हणून आहे. मोचेमाड सुद्धा कुठं आहे? मोचेमाड सिंधुदुर्ग मध्ये आहे. म्हणजे एक रत्नागिरी, एक रायगडवाला, 2 सिंधुदुर्गवाले आहेत. पण इथंही बघा, तुम्ही जर नदी प्रणाली बघत असाल किंवा काय, देवगड नदी जसं तुम्ही उत्तरेकडून दक्षिणेकडे कोकणात एंट्री कराल त्यावेळेस तुम्हाला इथं देवगड नदी लागेल, देवगड तालुका लागेल. त्याच्यानंतर दक्षिणेकडे हा जो काही मोचेमाड आहे हा सिंधुदुर्ग मध्ये दक्षिणेकडे असणारी पुळण आहे, पण ही एकदम उत्तरेकडे असणारी पुळण आहे. आपल्याला काय विचारलंय? उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम विचारलाय. म्हणजे पहिला रायगड येईल, त्याच्यानंतर रत्नागिरी येईल, गुहागर 1 म्हणजे क ऑप्शन पहिल्यांदा क, त्याच्यानंतर ब, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग मध्ये बघायचं आपल्याला. सिंधुदुर्ग मध्येही कोण उत्तरेकडे आहे? तर देवगड उत्तरेकडे आहे, म्हणजे अ असेल, आणि त्याच्यानंतर ड येईल, म्हणजे क ब अ ड असा ऑप्शन कुठे आहे बघा. क ब अ ड एकच पर्याय आहे असा आपल्याकडं 4 नंबरचा. चला त्याच्यानंतर पुढे जाऊयात. 7 नंबरचा प्रश्न बघूयात. 7 नंबरचा प्रश्न काय सांगतोय? खालीलपैकी कोणत्या चॅनलमुळे अंदमान बेटे निकोबार बेटांपासून वेगळे झाले आहेत? अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातला भारतातला बेट समूह आहे. अंदमान आणि निकोबार ही 2 वेगवेगळी बेट आहेत. बेट समूह एकत्र आहेत, पण अंदमान बेट वेगळी आहेत, निकोबार बेट वेगळी आहेत. आपल्याला विचारलं ही 2 कशामुळे वेगळी झाली आहेत? ही 2 10 डिग्री चॅनलमुळे वेगळी झाली आहेत. मग अंदमान बेटे त्याच्यामध्येही परत मोठा अंदमान, छोटं अंदमान अशी वेगळी झाली आहेत. मोठं अंदमान आणि छोटं अंदमान कशामुळे वेगळं झालंय? डंकन चॅनलमुळे वेगळं झालंय. पण आपल्याला काय विचारलंय? अंदमान आणि निकोबार कशामुळे वेगळी झाली आहेत? अंदमान आणि निकोबार 10 डिग्री चॅनलमुळे वेगळी झाली आहेत. पर्याय क्रमांक 1 बरोबर असेल. त्याच्यानंतर 8वा प्रश्न. जिल्हानिहाय डोंगराची अयोग्य जोडी ओळखा. डोंगरनिहाय प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठले डोंगर आहेत त्यांच्या जोड्या दिल्यात, तुम्हाला अयोग्य जोडी ओळखायची आहे. बघा पहिला औरंगाबाद. औरंगाबाद मध्ये अजिंठाचे डोंगर आहेत. औरंगाबाद मध्ये सुरपालनाथ टेकड्या आहेत, सुरपालनाथचे डोंगर आहेत, म्हणजे ही जोडी बरोबर आहे. सोलापूरमध्ये एडशी रामलिंग घाट आहे. आपण एडशी रामलिंग घाट, रामलिंग टेकड्यात सोलापूरमध्ये, ही जोडी बरोबर आहे. त्याच्यानंतर साताऱ्यामध्ये आगा शिव बामनोली ह्या टेकड्यात, म्हणजे ही जोडी बरोबर आहे. चौथा काय असेल? अहमदनगर. इथं अहमदनगरमध्ये काय? मांगीतुंगी टेकड्या. अहमदनगरमध्ये काय? मांगीतुंगी टेकड्या आहेत का अहमदनगरमध्ये? आणि मांगीतुंगी टेकड्या कुठं आहेत? नाशिकमध्ये आहेत. मांगीतुंगी टेकड्या कुठे आहेत? नाशिकमध्ये. म्हणजे हा पर्याय अयोग्य आहे. पर्याय क्रमांक 4 अयोग्य आहे. ह्या बेसिक तुम्हाला नंतर काही महत्वाचे जिल्हे आहेत त्याच्यामधल्या तुम्हाला नंदुरबारमध्ये कुठल्या टेकड्यात, धुळ्यामध्ये कुठल्या टेकड्यात, नाशिक, नगर, पुण्यामध्ये कुठल्या टेकड्यात, सातारा, सांगली इथे कुठल्या टेकड्यात, त्याच्यानंतर नागपूरमध्ये, गोंदियामध्ये, गडचिरोलीमध्ये, ही जी काही महत्वाची जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये भौगोलिक दृष्ट्या अशा काही टेकड्या आहेत वेगवेगळ्या, ह्या टेकड्यांची नावं तुम्हाला थोडीशी लक्षात ठेवणं गरजेचं आहे परीक्षेला जाताना. चला प्रश्न क्रमांक 9 वरती येऊयात. भीमा नदीला उजव्या अंगाने येऊन मिळणाऱ्या नद्यांचा गट ओळखा. भीमा नदीचा जर डायग्राम काढली आपण भीमा नदीला, तर उत्तरेकडून तिला घोड नदी येऊन मिळते. ह्या घोड नदीला 2, एक मीना, दुसरी
कुकडी नदी येऊन मिळते. कुठली? कुकडी नदी येऊन मिळते. त्याच्यानंतर एक सीना नदी आहे. कुठली आहे? सीना नदी. ह्या सीना नदीला कुठली नदी येऊन मिळते? भोगावती नदी येऊन मिळते. पण ही कुठली आहे? उत्तर बाजू आहे, डाव्या हाताने येऊन मिळणारी, डाव्या अंगाने. आपल्याला प्रश्न काय विचारलाय? उजव्या अंगाने. उजव्या अंगाने कुठल्या कुठल्या आहेत मग? भामा. त्याच्यानंतर उजव्या अंगाने कुठली आहे? इंद्रायणी आहे. त्याच्यानंतर आणखी आहे मुळा मुठा आहे. कुठल्या नदी आहे? मुळा मुठा आहे. त्याच्यानंतर आणखी नीरा नदी आहे. त्याच्यानंतर दक्षिणेला मान नदी आहे. मान नदी बघा. ह्या मग आपल्याला काय विचारले? उजव्या अंगाने. उजव्या अंग म्हणजे दक्षिण बाजू, दक्षिणी दिशा उजव्या बाजूने ह्या डायरेक्शनला असेल. मग ह्या डायरेक्शनला कुठल्या आहेत? भामा, इंद्रायणी, मुळा मुठा, नीरा, माना अशा नद्या आहेत. मग ऑप्शन मध्ये कुठे आहेत बघा? भामा, मुळा मुठा, नीरा. पर्याय क्रमांक काय असेल? 3 बरोबर असेल कृष्णा नदीच्या बाबतीत. कारण प्रिलिम्स आहे तर खूप काही डीप मध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका. ज्या बेसिक आहेत गोष्टी त्या बेसिक करा. खूप काही नद्या शोधून काढण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्याकडे ऑलरेडी तुमच्या अभ्यासामध्ये ज्या नद्यांची नावं आली आहेत तीच नद्यांची नावं लक्षात ठेवा. फक्त उत्तरेकडे कुठल्या, दक्षिणेकडे कुठल्या, उजव्या हाताने कुठल्या, डाव्या हाताने कुठल्या, तेवढा मात्र ऑप्शन व्यवस्थित बघत चला. पर्याय प्रश्न क्रमांक 10 मध्ये येऊयात. योग्य जोड्या लावा. परत इथं काय? खाडी दिली आहे. खाडी दिली आहे. पहिली काय? जयगडची खाडी. त्याच्यानंतर वसईची खाडी दिली आहे. त्याच्यानंतर जैतापूर. त्याच्यानंतर दाभोळ असेल. तिथं जयगडची खाडी कुठली नदी असेल? जयगडच्या खाडीला शास्त्री नदी आहे. वसई ठाण्यामध्ये कुठली नदी आहे? उल्हास नदी आहे. त्याच्यानंतर जैतापूरची काजवी नदी आहे. काजवी नदी. आणि त्याच्यानंतर दाभोळची खाडी आहे. दाभोळच्या खाडीला कुठली नदी आहे? वशिष्ठी नदी आहे. म्हणजे ज्या पद्धतीने नावं विचारली आहेत त्याच पद्धतीने पर्याय दिले गेलेत. 1 2 3 4 ऑप्शन मध्ये कुठे आहे बघा? 1 2 3 4. पर्याय क्रमांक 2 बरोबर असेल. पहिली गोष्ट तुम्हाला ह्याच्यामध्ये काय विचारलं जाईल? एक तर खाडी, नदी ह्यांच्या जोड्या लावा. नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम, खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम असेल. कुठल्या जिल्ह्यात कुठल्या खाड्या आहेत, कुठल्या जिल्ह्यात कुठल्या नद्या आहेत. आपला कोकण नदी प्रणालीवरती एक विशेष व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत की कोकणातल्या नद्या, कोकणातल्या 10 ते 12 एकदम महत्वाच्या नद्या आहेत उत्तरेकडून दक्षिणेकडे कशा लक्षात ठेवाव्यात आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितले. तो व्हिडिओ एकदा नक्की बघा. चला पुढे जाऊयात. 11 नंबर प्रश्न. खालीलपैकी कोणते घटक हवेच्या तापमानावरती परिणाम करतात? हवेच्या तापमानावरती परिणाम करतात म्हणजे कुठले कुठले घटक बघा? समुद्र सानिध्य. समुद्र सानिध्य तुमच्या भागातल्या हवामानावरती, तापमानावरती परिणाम करतो. कारण ज्या भागामध्ये समुद्र आहे त्या भागामध्ये तापमान खूप मोठ्या प्रमाणात वाढत नाही. परंतु समुद्रापासून जसं ठिकाण लांब जाईल तसं मात्र तापमान लवकर वाढतं. मुंबई आणि नागपूर हे 2 ठिकाणं बघा. मुंबईमध्ये एप्रिल मे मध्ये सुद्धा तापमान 30 ते 33 डिग्री सेल्सिअस पर्यंत असतं. आणि नागपूरमध्ये एप्रिल मे मध्ये तापमान 40, 42, 45 डिग्री पर्यंत जातं. कशामुळं? समुद्र सानिध्य. मुंबईला समुद्र सानिध्य आहे. म्हणजे समुद्र सानिध्य परिणाम करतं का? तर हो. त्याच्यानंतर अक्षांश परिणाम करतं. कारण अक्षांश तुम्ही जसं विषुववृत्तापासून उत्तरेकडे जाल किंवा विषुववृत्तापासून दक्षिणेकडे जाल हळूहळू सूर्यकिरण काय पडतात? तिरपी पडतात. तिरपी जर सूर्यकिरण जर तिरपी पडत असतील, सूर्यकिरण तुमच्या विषुववृत्ताच्या भागामध्ये 23.5 डिग्री उत्तर ते 23.5 डिग्री दक्षिण लंबरूप पडतात, सरळ पडतात, जास्ती उष्णता देतात. पण 23.5 दक्षिणेनंतर सूर्यकिरण तिरपी पडतात. तिरपी जर सूर्यकिरण पडत असतील तर उष्णता कमी देतील. उष्णता जर कमी देत असतील तर तापमान कमी होईल. सूर्यकिरण ह्या भागामध्ये सरळ पडतात, जास्ती उष्णता देत असतील. ह्या भागाचं तापमान जास्ती असेल, ह्या भागाचं तापमान कमी असेल. म्हणजे विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना उत्तर ध्रुवाकडे जा, दक्षिण ध्रुवाकडे जा, हळूहळू सूर्यकिरण तिरपी होतात, उष्णता कमी देत जातात. म्हणजे अक्षांश सुद्धा तुमच्या हवेच्या तापमानावरती परिणाम करतो. त्याच्यानंतर समुद्र सपाटीपासूनची उंची आहे. समुद्र जसं तुम्ही उंचीवरती जा तापमान काय होत जातं? तापमान कमी होत जातं. त्याला आपण सामान्य तापमानाचा रासदर म्हणतो. काय? तापमानाचा रासदर. जसं आपण समुद्र सपाटीपासून उंचीवरती जाऊ, थंड हवेची ठिकाणे घ्या. थंड हवेची ठिकाणं कुठे आहेत? उंचीवरती आहेत. तापमान कमी होतं. उंचीवरून खाली येत असाल तर तापमान वाढतं. ही गोष्ट तुमच्या हवेच्या तापमानावरती परिणाम करते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी समुद्र सानिध्य, अक्षांश आणि समुद्र सपाटीपासूनची उंची तुमच्या हवेच्या तापमानावरती परिणाम करते. म्हणजे पर्याय क्रमांक काय बरोबर असेल? 4 बरोबर असेल. चला त्याच्यानंतर पुढे जाऊयात. 12वा नंबर प्रश्न घेऊयात. सरासरी वार्षिक पर्जन्य.
सरासरी वार्षिक पर्जन्यानुसार कुठला क्रम विचारलाय? चढता क्रम लावा. काही ठिकाणं दिली आहेत, तिथल्या ठिकाणांचं जे काही सरासरी वार्षिक पर्जन्य आहे त्या वार्षिक पर्जन्यानुसार तुम्हाला चढता उतरता कुठला क्रम दिलाय? चढता उतरता क्रम. चढता क्रम लावायला सांगितलाय तुम्हाला, एक अंदाजे तरी कुठल्या ठिकाणी कुठला पाऊस पडतो किंवा काय वगैरे. आता इथं बघा, सोलापूर आणि बारामती, अलिबाग आणि डहाणू अशी 2 ठिकाणं दिलेत. चला, तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती नाहीये की पाऊस कुठं किती पडतो, पण तुम्हाला एवढं माहिती पाहिजे की कोणतं ठिकाण कुणाच्या पूर्वेला आहे, कोणतं ठिकाण कुणाच्या उत्तरेला आहे. बघा आता बारामती, जर तुम्ही सह्याद्रीवरून खाली उतरलात, सह्याद्रीवरून पूर्व बाजूने खाली उतरलात म्हणजे सुरुवातीला कुठला एरिया लागेल? पर्जन्य छायेचा प्रदेश लागेल. जिथं पर्जन्य एकदम कमी झालेलं असेल, पर्जन्य एकदम कमी झालेलं असेल, तुम्ही सह्याद्रीच्या पूर्व बाजूवरून जर खाली उतरलात तर तुम्हाला पहिलं कुठली ठिकाण लागेल? बारामती लागेल. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला एवढी गोष्ट तरी लक्षात येते की बारामती आणि सोलापूरचं पर्जन्य कमी आहे, तुलनेने अलिबागचं आणि डहाणूचं पर्जन्य जास्ती आहे, कारण हे कोकणामध्ये आहेत. म्हणजे आपल्याला चढता क्रम विचारला तर अगोदर ह्या 2 गोष्टींचा विचार करावा लागेल. मग ह्या 2 गोष्टीमध्ये पहिलं कुणामध्ये पाऊस कुणामध्ये कमी असेल तर तुम्ही सह्याद्रीवरून खाली उतरलात पूर्व बाजूनी तर पहिली गोष्ट कुठली लागेल तुम्हाला? बारामती लागेल, जिथं पर्जन्याचं प्रमाण, पर्जन्य छायेचा प्रदेश एकदम कोर एरिया असेल, तिथं पर्जन्य तुम्हाला 47 सेंटीमीटरच पर्जन्य आढळेल. त्याच्यानंतर त्याच्या पूर्वेला गेल्यानंतर थोडंसं पर्जन्य वाढतं. बारामतीच्या पूर्वेला कोण आहे? सोलापूर आहे. सोलापूरला 64 सेंटीमीटर पर्जन्य आहे. ह्या 2 गोष्टीमध्ये प्रश्न सुटला. चढत्या क्रमानुसार बारामतीमध्ये 47 सेंटीमीटर, तर पहिल्यांदा काय यायला पाहिजे? ब यायला पाहिजे, त्याच्यानंतर अ यायला पाहिजे. चला, आता प्रश्न आपल्याला काय? अलिबाग आणि डहाणू मध्ये. प्रश्न काय आपल्याला? अलिबाग आणि डहाणू मध्ये. अलिबाग आणि डहाणू दोन्ही कोकणातली ठिकाण आहेत. आपल्याकडे एक पर्जन्याचा एक नियम काय सांगतो? आपण जर दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असाल, दक्षिणेकडून कोकणामध्ये उत्तरेकडे जात असू तर पर्जन्याचं प्रमाण कमी होतं. अलिबाग कुठं आहे? अलिबाग रायगडमध्ये आहे. डहाणू कुठं आहे? डहाणू पालघरमध्ये आहे. पालघर उत्तरेला आहे म्हणजे डहाणू उत्तरेला आहे. कुणाच्या? अलिबागच्या. म्हणजे डहाणूमध्ये पर्जन्य कमी व्हायला पाहिजे. अलिबागमध्ये पर्जन्य 196 सेंटीमीटर अलिबागचं पर्जन्य आहे. तर डहाणूमध्ये साधारणतः 170 सेंटीमीटरच्या जवळ पर्जन्य आहे. म्हणजे परत कोण यायला पाहिजे चढत्या ह्याच्यानुसार? डहाणू यायला पाहिजे, त्याच्यानंतर अलिबाग यायला पाहिजे. चढता क्रम विचारलाय आपल्याला. बारामती, सोलापूर, डहाणू आणि मग अलिबाग. ब अ ड क, ब अ आणि ड क. पर्याय क्रमांक 1 बरोबर असेल. इथे लक्षात बेसिक गोष्टी आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणते घटक मृदेच्या निर्मितीवरती परिणाम करतात? मृदेच्या निर्मितीवरती, कारण मृदेचा थर निर्माण व्हायला वेगवेगळे घटक कारणीभूत आहेत. कुठले कुठले घटक आहेत बघूयात. पहिल्यांदा काय म्हणतात? जनन खडक. कुठलीही मृदा निर्माण होण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक कुठला तरी खडक पाहिजे, मूळ खडक पाहिजे. त्या खडकाचं विदारण होईल, त्या विदारणापासूनच मृदा निर्माण होईल, म्हणून हा असणं तर मस्ट आहे. त्याच्यानंतर हवामान. तुमच्या एरियामध्ये कुठल्या प्रकारचं हवामान आहे त्या प्रकारानुसार तुमच्या एरियामध्ये मृदा निर्माण झाली असेल. महाराष्ट्र पठारावरती बेसाल्ट खडक आहे, पण हवामान कसं आहे? हवामान शुष्क आहे, कमी पर्जन्याचा एरिया आहे. कशाची निर्मिती झाली आहे? बेसाल्टची निर्मिती झाली आहे. कोकणामध्ये या. कोकणामध्ये हवामान कसं आहे? तापमान उष्णकटिबंधीय प्रदेशातलं आहे. तापमान 27, 28, 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत आहे. पर्जन्याचं प्रमाण जास्ती आहे आणि सोबत हवामान कसं आहे? आर्द्र हवामान आहे. ह्या आर्द्र हवामानामुळे इकडे कशाची निर्मिती झाली आहे? जांभ्या खडकाची निर्मिती झाली आहे. जांभा खडक ह्याची निर्मिती झाली आहे. जांभा खडक निर्मितीचा महत्वाचा पॉइंट काय? हवामान. हाही पॉइंट तितकाच महत्वाचा आहे. त्याच्यानंतर प्राकृतिक रचना म्हणजे तुमच्या एरियामध्ये पर्वत डोंगर रांगा आहेत का? तुम्ही मैदानी भागात राहता. मैदानी भागात असाल तर मृदा परिपक्व असते, बारीक बारीक मातीच्या कणांपासून बनलेली असते. पण तुम्ही जर पर्वतावरती राहत असाल, पर्वतीय मृदा असेल, पर्वतीय मृदा अपरिपक्व असेल, जाडी भरडी असेल, म्हणजे हा सुद्धा घटक तुमच्या भागातल्या मृदेच्या निर्मितीवरती परिणाम करणारा पाहिजे. त्याच्यानंतर वेळ परिणाम करतो का? हो, कारण मृदा एका दिवसात निर्माण होत नाही. ह्या सगळ्या घटकांचा परिणाम होऊन मृदा निर्मिती व्हायला हजारो वर्ष जातात. म्हणजे वेळ सुद्धा महत्वाचा आहे, परिणाम करतो मृदा निर्मितीवरती. म्हणजे हे 4ही घटक मृदेच्या निर्मितीवरती परिणाम करतात.
म्हणून पर्याय क्रमांक काय असेल 4 बरोबर असेल. त्याच्यानंतर 14वा प्रश्न बघा, योग्य अयोग्य विधाने ओळखा. पहिलं का कुठले अयोग्य विधाने ओळखा. अयोग्य विधानामध्ये काय सांगितले, पहिलं विधान आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान ह्याची स्थापना जर बघितली, ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1955 ची आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1955 ची आहे. ह्याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये कुठलंही राष्ट्रीय उद्यान नव्हतं, त्याच्यामुळे हे महाराष्ट्रातलं राष्ट्रीय उद्यान आहे. इथपर्यंत स्टेटमेंट बरोबर आहे, परंतु पुढे स्टेटमेंट काय सांगतंय, भारतातलं ही पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. भारतामध्ये 1936 मध्ये जिम कॉर्बेट, उत्तराखंड राज्यामध्ये असणारं जिम कॉर्बेट हे राष्ट्रीय उद्यान स्थापन केलं गेलं. कधी? 1936 मध्ये. हे भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. कुठलं? जिम कॉर्बेट 1936 मध्ये स्थापन केलं गेलेलं. मग ताडोबा असेल का? नाही. म्हणजे हे विधान कसं आहे, चुकीचं आहे. मग गोंदिया जिल्ह्यातलं नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे हे अर्जुन मोरगाव तालुक्यामध्ये आहे का? तर बरोबर आहे की जास्तीत जास्त भाग नवेगाव राष्ट्रीय उद्यानाचा कुठल्या तालुक्यामध्ये येतो? अर्जुनी मोरगाव म्हणून, किंवा अर्जुन मोरगाव किंवा अर्जुनी मोरगाव ह्या तालुक्यामध्ये येतो का? तर हे येतो. हे बरोबर आहे. महाराष्ट्रातलं एकमेव सागरी अभयारण्य हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. बरोबर आहे. मालवणला जे काही सागरी अभयारण्य आहे ते महाराष्ट्रातलं सध्याचं एकमेव सागरी अभयारण्य आहे. म्हणजे काय विचारलंय आपल्याला? अयोग्य विधान विचारलंय. ब आणि क योग्य आहेत. कोण अयोग्य आहे? अ अयोग्य आहे. म्हणजे फक्त अ. पर्याय क्रमांक काय असेल? 1 असेल. 15 विधान 15 काय सांगते बघा, कोकणातील किनारपट्टी ही कुठल्या प्रकारची आहे? कोकणातील किनारपट्टी रिया प्रकारची आहे. बरोबर आहे विधान. बघूयात खाली काय सांगते. दुसरं विधान काय सांगते आपल्याला? दुसरं विधान सांगते आपल्याला की कोकणातील नद्यांनी किनारपट्टीवरती समांतर खाड्यांची निर्मिती केली आहे. ह्या समांतर खाड्यांची निर्मिती केली आहे, त्याच्यामुळे कोकणातली किनारपट्टी रिया प्रकारची आहे असं म्हणायचं त्यांना. दोन्ही विधानं बरोबर आहेत का? तर दोन्हीही विधानं बरोबर आहेत. महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी असेल ती रिया प्रकारची आहे. रिया प्रकारची या कोकण किनारपट्टीची निर्मिती कधी होते? ज्यावेळेस किनारपट्टीवर नद्या समांतर खाड्यांची निर्मिती करतात. म्हणजे इथे एक खाडी आहे, इथे एक खाडी आहे, इथे एक, ह्या एकमेकांना कशात? ह्या खाड्या एकमेकांना कशात? समांतर आहेत. ज्यावेळेस किनारपट्टीवरती नद्या समांतर खाड्यांची निर्मिती करतात आणि ती किनारपट्टी विभागली जाते वेगवेगळ्या खाड्यांमध्ये, त्यावेळेस कुठल्या प्रकारची किनारपट्टी येते? रिया प्रकारची किनारपट्टी होते. विच्छेदित होते किनारपट्टी ह्या वेगवेगळ्या नद्यांनी खाड्या बनवलेल्या. ज्यावेळेस अशी समांतर खाड्यांची रचना असते तिला रिया प्रकारची किनारपट्टी म्हणतात. म्हणजे विधान अ बरोबर आहे, विधान ब बरोबर आहे. मग कोण कुणाचं कारण आहे? विधान ब विधान अ च कारण आहे. बघा कुठं पर्याय येते. विधान अ बरोबर, ब बरोबर, विधान ब हे अ च योग्य कारण आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 16 योग्य जोड्या लावा. काय सांगितलंय बघा, काय दिलंय इकडं? हे काय आहेत? अभयारण्य आहेत. म्हणजे जिल्हे आणि अभयारण्य विचारलेत. पुण्यामध्ये कुठला असेल? भीमाशंकर असेल. कुठलं अभयारण्य असेल? भीमाशंकर अभयारण्य आहे. त्याच्यानंतर नागपूरमध्ये कुठला आहे? नागपूरमध्ये मानसिंगदेव अभयारण्य आहे. पुण्यामध्ये भीमाशंकर, नागपूरमध्ये मानसिंगदेव, अकोल्यामध्ये काटेपूर्णा नदी आहे तर काटेपूर्णा अभयारण्य आहे. पालघर राहिला कुठला? पालघर, तुंगारेश्वर. म्हणजे 1-4 असणारे ऑप्शन्स बघा. इथे एक आहे, इथे एक आहे. हे 2 ऑप्शन्स इलिमिनेट झाले. 2चा 1 आहे. ब ला 1 ऑप्शन आहे. हा कुठला असेल? इथं असेल. 4 1 2 3. 4 1 2 3. पर्याय क्रमांक काय बरोबर असेल? 2 बरोबर असेल. चला त्याच्यानंतर थोडासा प्रमोशनचा भाग. तरी सुद्धा आणखी तुमच्याकडे थोडासा वेळ आहे. ज्यांना असं वाटतंय की महाराष्ट्राबद्दल आपल्याला काहीतरी आणखी चांगलं व्यवस्थित करता येईल की जास्तीत जास्त मार्क मिळतील, जी काही नवीन मुलं आहेत की ज्यांना वाटतं आणखी महाराष्ट्र व्यवस्थित करावा, त्यांच्यासाठी महाराष्ट्र भूगोलाची एक स्पेशल बॅच आहे. 30 ते 31 लेक्चरची ही बॅच आहे. ह्या बॅचमध्ये तुम्हाला पूर्ण 31 व्हिडिओ ते 32 व्हिडिओ आहेत. सोबत तुम्हाला ह्या बॅचमध्ये नोट्स पण उपलब्ध असतील. दुसरी गोष्ट, ज्या मुलांचा आता अभ्यास व्यवस्थित झालेला आहे सगळा, ज्यांना अभ्यासाला फक्त फायनल एक रिव्हिजन देण्याची गरज आहे,
रिव्हिजनसाठी ही बॅच एकदम परफेक्ट बॅच आहे. रिव्हिजनसाठी ही बॅच एकदम परफेक्ट बॅच आहे. जुन्या मुलांनी ज्यांनी लावली, ज्यांनी सबस्क्राईब केलेली आहे त्यांना त्यांचा अनुभव विचारा एकदा. गट ब आणि गट क साठी ही 9 तासांची मॅरेथॉन बॅच आहे. ह्याच्यामध्ये आपण पूर्ण बेसिक अक्षांश, रेखांश, त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताच्या भूगोलाचे 5 महत्वाचे टॉपिक जे प्रिलिमच्या दृष्टिकोनातून पूर्व परीक्षेचे अत्यंत महत्वाचे आहेत ते कव्हर केलेले आहेत 9 तासामध्ये. ह्या दोन्ही बॅचेस तुम्हाला स्पर्धाग्राम ह्या ऍप वरती उपलब्ध आहेत. तुम्ही ह्या दोन्ही बॅचेस सबस्क्राईब करू शकता. चला पुढे जाऊयात. 17 नंबरचा प्रश्न घेऊयात. वन परिस्थिती अहवाल 2019 नुसार महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र असणारा, बघा प्रश्न पूर्ण व्यवस्थित वाचा, फक्त इथं वाचू नका की सर्वाधिक आहे म्हणून कुठे गडचिरोली टिक मार्क करू नका. प्रश्न व्यवस्थित शेवटपर्यंत वाचा, कारण एमपीएससी असंच काहीतरी खेळ करते तुमच्यासोबत. महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र असणारा, पुढे तुम्ही वाचतच नाहीत. सर्वाधिक म्हणलं की तुमच्या डोक्यात गडचिरोली असतं. पुढे दिलंय दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा ओळखा. दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा, मग पहिला तुम्हाला 2019 ची जी काही वनस्थिती अहवाल आहे महाराष्ट्राचा तो माहिती असणं गरजेचं आहे. ह्या वनस्थिती अहवालानुसार जी काही सर्वाधिक जास्त वनक्षेत्र असणारी पहिली 3 जिल्हे आहेत. एक गडचिरोली, दुसरा रत्नागिरी, तिसरा चंद्रपूर. एवढी 3 नावं जरी लक्षात राहिली तुमच्या तरी खूप झालं. पहिले 5 शेवटचे 5 तो फंडा नको. इथं सर्वाधिक वनक्षेत्र असणार आहे. आपल्याला सर्वाधिक मध्ये काय विचारलंय? सर्वाधिक मध्ये दुसऱ्या क्रमांकाचं विचारलंय आपल्याला. सर्वाधिक मध्ये आपल्याला दुसऱ्या क्रमांकाचं विचारलंय म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल. सर्वाधिक वाले गडचिरोली, रत्नागिरी, चंद्रपूर. मग सर्वात कमी वाले 2-3 माहिती असायला पाहिजेत. सर्वात कमी वनक्षेत्र जर बघितलं तर मुंबई शहरमध्ये फक्त 3 चौरस किलोमीटर. किती? फक्त 3 चौरस किलोमीटर मध्ये. दुसरा येतो लातूर, ज्याच्यामध्ये फक्त 13 चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. आणि तिसरा येतो जालना, ज्याच्यामध्ये फक्त 36 चौरस किलोमीटर. इथं 13 चौरस किलोमीटर, इथं 36 चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. सर्वात कमी मुंबई शहर, त्याच्यानंतर लातूर, त्याच्यानंतर जालना, सर्वाधिक मध्ये गडचिरोली, रत्नागिरी आणि चंद्रपूर. हा जो काही 2019 ची वनस्थिती आहे ह्याच्यानुसार महाराष्ट्रामध्ये 50,774 चौरस किलोमीटर इतकं वनक्षेत्र आहे महाराष्ट्रामध्ये. आणि ह्या वनक्षेत्राचं महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाशी जर प्रमाण बघितलं तर ते प्रमाण येतं 16.5% किंवा 16.50%. हे पर्सेंटेज व्यवस्थित लक्षात ठेवा. हा आकडा नाही लक्षात राहिला तरी चालेल. हे काय 16.5% काय 50% काय हे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये 2019 वनस्थितीनुसार जेवढं काही क्षेत्रफळ आहे वनांचं त्याचं महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाशी हे प्रमाण आहे. त्याच्यानंतर सर्वाधिक जास्त वाले वनक्षेत्र असणारे 3 जिल्हे, सर्वात कमी वाले 3 जिल्हे. ह्या बेसिक गोष्टी बघून जा एकदा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 18, देशातील वीज निर्मितीमध्ये, सगळ्याच वीज निर्मितीमध्ये, मग औष्णिक, जलविद्युत, अणुऊर्जा, पवन ऊर्जा, सोलार यांचं सगळ्यांचं जर एकत्र कॉम्बिनेशन केलं, देशातील वीज निर्मितीच्या स्थापित क्षमतेमध्ये कोण पहिला आहे? सर्वात पहिला कोण आहे? कारण महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो असा प्रश्न विचारलाय. महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. ह्या एकूण वीज निर्मितीच्या स्थापित क्षमतेमध्ये पहिला कोण आहे? महाराष्ट्र, दुसरा गुजरात आणि तिसरा तामिळनाडू. ही संख्या बदलत जाते पण रिसेंटली जो काही क्रम आहे तो ह्या पद्धतीने आहे की पहिला एकूण स्थापित क्षमतेमध्ये महाराष्ट्र, 2 नंबर गुजरात, 3 नंबर तामिळनाडू. पर्याय क्रमांक काय असेल? 1 बरोबर असेल. त्याच्यानंतर 19वा प्रश्न, जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रात कोणत्या लोकसंख्या स्थलांतरणाचा प्रकार सर्वाधिक आढळून आलाय? जनगणना 2011 नुसार कोणत्या स्थलांतरणाचा प्रकार सर्वाधिक जास्ती आलाय? जर बघितला आपण, जर व्यवस्थित जनगणना स्थलांतर बघितला तर ग्रामीण ते ग्रामीण किती आहे? जवळजवळ 48.81% इतकं स्थलांतर ग्रामीण ते ग्रामीण आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं कारण म्हणजे काय आहे? विवाह.
विवाहामुळे होणारं स्थलांतर हे सगळ्यात जास्त ह्या ग्रामीण ते ग्रामीण मध्ये. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे ग्रामीण ते नागरी. ग्रामीण ते नागरी साधारणतः 25.71% जे काही स्थलांतर आहे ते ग्रामीण ते नागरी आहे. तिसरा प्रकार आहे नागरी ते ग्रामीण, हा 25.12, आणि चौथा प्रकार आहे नागरी ते नागरी. नागरी ते नागरी हा साधारणतः 60%, 7% मध्ये. तर मग सगळ्यात जास्त स्थलांतरणाचा कुठला प्रकार आहे? ग्रामीण ते ग्रामीण. हे व्यवस्थित लक्षात ठेवा, ग्रामीण ते नागरी नाहीये, ग्रामीण ते ग्रामीण. महाराष्ट्रासाठी विचारलंय तर ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त आहे, 48%. ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं कारण विवाहामुळे साधारणतः 38% स्थलांतरण झालंय ग्रामीण ते ग्रामीण मध्ये. काय असेल पर्याय क्रमांक 4 बरोबर असेल. ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतरणाचा प्रकार सर्वाधिक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात, प्रश्न क्रमांक 20 घेऊयात. शिखर आणि उंची जोड्या लावा असं विचारलं गेलं. बघा काय येते आपल्याकडे ह्याच्यावरती पण महाराष्ट्रातली जी काही प्रमुख शिखरं आहेत, सह्याद्री मधली शिखरं आहेत, त्यांचा आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण बरोबर 10 शिखरं दिलेत, 10 शिखरांची लिस्ट दिलेत. त्या 10 पैकी किती आहेत बघा इथं, त्या 10 पैकी 2 आहेत. कारण आपल्याला माहिती आहे सा मी भीमासारखा हसतो तारामतीवरती सकाळ ते रात्री. कळसुबाई साल्लेर, कळसुबाई. त्याच्यानंतर 2 नंबरचा साल्लेर सा मी महाबळेश्वर. त्याच्यानंतर भीमासारखा भीमाशंकर सा मी भीमासारखा हसतो हरिश्चंद्रगड. त्याच्यानंतर भीमासारखा हसतो तारामतीवरती. त्याच्यानंतर सप्तशृंगी. कसा मी भीमासारखा हसतो तारामतीवरती सकाळ ते म्हणजे तोरणा, राजगड आणि त्र्यंबकेश्वर. बघा किती येते. त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर 1304 मीटर उंचीचा आहे, समोरच उंची आहे. तोरणा 1404 मीटर उंचीचा आहे, समोरच उंची आहे. मग राजगड किती आहे? 1376 मीटर. शिंगी 1293 मीटर, म्हणजे समोरच आहेत. राजगड 1376, शिंगी 1293, त्र्यंबकेश्वर 1304, तोरणा 1404. म्हणजे पर्याय काय? 1 2 3 4 कुठे आहे बघा, 1 2 3 4 इथंच आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल. ही ट्रिक व्यवस्थित लक्षात ठेवली, कुठलेही जर 2 जरी कळले आपल्याला, त्र्यंबकेश्वर तोरणा जरी कळलं असतं आपल्याला, 3 आणि 4 इथंच आहेत फक्त. इथं एक आहे, त्याच्यामध्ये आणखी राजगड आहे आपल्याकडं, तोही माहिती आहे 1376 वाला. तेवढं जरी कळलं तरी आपल्याला पर्याय क्रमांक 3 काढता येईल. ही साधी ही बेसिक ट्रिक, कसा मी भीमासारखा हसतो तारामतीवर सकाळ ते रात्री, ही जर बेसिक ट्रिक लक्षात ठेवली तर 10 शिखरे एका लाईन मध्ये लक्षात राहतात. आणि ह्यांचा क्रम उंचीनुसार उतरता क्रम आहे हा ऑलरेडी लावलेला. तुम्हाला हे माहिती असणं व्यवस्थित गरजेचं आहे. चला, हे होते आजचे काही महत्वाचे प्रश्न. पुढच्या या व्हिडिओमध्ये आणखी काही महत्वाचे प्रश्न बघूयात. तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थित बघा. ह्या व्हिडिओमुळे तुम्हाला 100% फायदा होईल का? तर होईल. तुमच्या रिव्हिजनला एक आकार येईल का? तर डेफिनेटली आकार येईल. चला, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. काही तुमच्या प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला अभ्यासासाठी, परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. धन्यवाद.